आजच्या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर आमच्या यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत या वर्षाताई निकम उपस्थित आहे। त्याचबरोबर आमचे यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक अफजल फारुकी, अशोक राऊत, SB अहमद असे आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यात उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या 18-19 महिन्यामध्ये जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये 460 आत्महत्या त्यानिमित्तानं झालेल्या आहेत। 2022 मध्ये 272 आणि 2023च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 188 अशा पद्धतीनं या 460 आत्महत्या त्यानिमित्तानं फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये। कारण की राज्य शासनाचं जे शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जे चुकीचं धोरण आहे, आपल्याला कल्पना आहे की आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस कापसाला अतिशय चांगला भाव होता। 12,500, 13,000, 14,000पर्यंत कापसाला भाव मागच्या वर्षी मिळाला होता। पण मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही। 7,000, 7,500, 8,000पर्यंतच्या वरती भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही। राज्य शासनाचं जे चुकीचं धोरण होतं, राज्य शासन आणि केंद्र शासनाने जे आयात निर्यातीचं जे धोरण होतं कापसाच्या बाबतीत, की मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस भारतामध्ये आणला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले। त्याचबरोबर जो पद्धतीनं कापसाची निर्यात व्हायला पाहिजे होती, निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, ते प्रोत्साहन न दिल्यामुळे कापसाचे भाव पडले। त्याच्यामुळे मागच्या वर्षी शेतकरी अतिशय अडचणीत आला। यावर्षी सुद्धा कापसाच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। या 17-18 महिन्यामध्ये 460 जे आत्महत्या झाल्या, यावेळेस जर सरकारने जर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याच्या शेतीमालाला जर व्यवस्थित भाव दिला नाही, तर यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते। मी ते फक्त यवतमाळ जिल्ह्याचं फक्त उदाहरण दिलं। त्याचबरोबर या भागामध्ये सोयाबीनच्या बाबतीतली तशीच परिस्थिती आहे। येलो मोझॅक रोग आला, पण त्याच्यावर सुद्धा शासनाच्या माध्यमातून काही मदत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, काही भागामध्ये पावसाने दांडी मारली, विलंब झाला पावसाला, किंवा अनेक पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्याचं सर्वेक्षण, त्याचे पंचनामे राज्य शासनाने केले होते। आणि हे पंचनामे केल्यानंतर 1,071 कोटीची मदत राज्य शासनाने घोषित केली होती। 1,071 कोटी। पण आता म्हणतं 1,071 कोटीची मदत जाहीर करून अनेक महिने झालेत, पण आतापर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या मदतीचा राज्य शासनाकडनं कोणताही पैसा मिळाला नाही। यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 लाख शेतकऱ्यांचं त्यानिमित्तानं त्यांना या मदतीचा पैसा मिळाला पाहिजे होता, मदत राज्य शासनाकडनं व्हायला पाहिजे होती। जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना 204 कोटीची यवतमाळ जिल्ह्यामध्ये मदत व्हायला पाहिजे होती, ती सुद्धा राज्य शासनाने आतापर्यंत दिली नाही। त्याच्यामुळे हे सर्व कारण मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आहे। याकडे शासनाचं लक्ष नाही। यवतमाळ जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते। फक्त एक यवतमाळ जिल्ह्याचं मी सांगतोय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळजवळ 460 आत्महत्या झाल्याचं राज्य शासनाने गांभीर्याने हा विषय घ्यायला पाहिजे। आणि कशा पद्धतीनं आपल्याला यवतमाळसारखे जिल्हे जिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात
त्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि मला वाटतं हा विषय राज्य शासन गांभीर्याने घेईल, कारण की राज्य शासनाला लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं. त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा वर्ष राज्य शासनाचं गेलं. पहिले शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष बोलला, नंतर राष्ट्रवादीवर तोच प्रयोग झाला आणि अशा पद्धतीनं फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न काय, युवकांचे प्रश्न काय, शेतमजुरांचे प्रश्न काय, महिलांचे प्रश्न काय, याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष आहे. त्यांना कोणालाही या सर्व प्रश्नाकडे पाहायला शासनाला वेळ नाही. त्याच्यामुळे या 460 आत्महत्या यवतमाळच्या ज्या झालेल्या आहेत, या बाबतीत बाकी जिल्ह्यातसुद्धा अशा पद्धतीनं आत्महत्या होऊ नये यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलायला पाहिजे. एवढी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला राज्य शासनाला विनंती करतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. याच्यामध्ये पात्राची संख्या जी आहे, पात्र आहे 277 आणि अपात्र आहे 183. टोटल यवतमाळ जिल्ह्याची आत्महत्या 460 सप्टेंबर महिन्यापर्यंत. ऑक्टोबरची आकडेवारी अजून यायची. या प्रकरणामध्ये धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक होतं. म्हणजे फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. कापूस जर विचार केला तर कापसा संदर्भामध्ये अनेक निर्णय, म्हणजे बीटी अपग्रेडेशन, बीटीचे नवे वाण, या संदर्भामध्ये शरद पवार साहेबांनी काही पुढाकार गेल्या काही काळामध्ये घेतलेला दिसत नाही. माजी कृषी मंत्री म्हणून ते कोणत्याही पक्षात सरकार असो, पण या संदर्भात तुम्ही काही भेटणार आहात का पवार साहेबांना? शरद पवार साहेब जेव्हा शेतकऱ्यावर अन्याय त्या निमित्तानं होतो, बाकी माहीत आहे की मागच्या वेळेस आपल्याकडे पिंक बोलवरून आला होता, तो यवतमाळ जिल्ह्यातच आला होता. पिंक बोलवरून आला असताना स्वतः पवार साहेबांनी त्यावेळेस दिल्लीवरनं मुंबईला आले, नागपूरला आले. त्यावेळेस कोणतेही पदार्थ नव्हते. दिल्लीवरनं नागपूरला आले, नागपूरवरनं यवतमाळला गेले, यवतमाळचा जिल्हा केला. तिथे जे कृषी खात्यातले तज्ज्ञ होते, डॉक्टर माळीसारखे, यांना बरोबर घेऊन गेले. आणि ह्या पिंक बोलवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अटॅक यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता, बाकी भागात सुद्धा होता, त्याबद्दल तज्ज्ञांना घेऊन त्याचं मार्गदर्शन घेऊन रवी भवनमध्ये केंद्रातील मंत्री त्यांनी बोलावले, त्यांच्यावर मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या केंद्र शासनानं. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जेव्हा केव्हाही शेतकऱ्यांच्यावर अन्याय त्यानिमित्तानं किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष राज्य शासनाच्या माध्यमातून होतं, तेव्हा शरद पवार त्यामध्ये लक्ष घालतात आणि केंद्रामध्ये जे कोणी असतील त्यांच्याशी स्वतः चर्चा करून बोलणं करून कशा पद्धतीने याच्यामध्ये मार्ग काढता येईल याच्यामध्ये स्वतः ते लक्ष घालतात, पदावर असो की नसो. MSP नुसार भाव देणं अनिवार्य आहे, नाहीतर मध्यंतरी गुन्हे दाखल करण्याचे प्रावधान होतं, जे हमीभावापेक्षा म्हणजे आता कापूस आणि सोयाबीन दोघांनाही हमीभाव मिळत नाही कुठेही. त्याबद्दल तुमच्या सरकारमध्ये तेच होतं बऱ्याचदा आणि आताही शेतकरी नागवला जातो, MSP मिळत नाही. काय उपाययोजना करायला पाहिजे आणि गुन्हे दाखल करायला पाहिजे का MSP नुसार? एक गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की आमचं सरकार असताना, मी सांगितलं आमचं सरकार असताना आम्ही कापसाची आयात केली नाही, परदेशातून आम्ही कापूस आणला नाही. आणि आमचं सरकार असताना मी मोठ्या प्रमाणात आपला भारतातला कापूस, आपला महाराष्ट्राचा कापूस परदेशात पाठवला. त्याच्यामुळे 12,500, 13,000, 13,500 पर्यंत आमचं सरकार असताना भाव मिळाले. आता या सरकारने 13 लाख गाठी परदेशातनं भारतात आणल्या, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. ज्या पद्धतीनं कापसाची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे, भारताचा कापूस परदेशात जायला पाहिजे होता, महाराष्ट्रातला कापूस परदेशात जायला पाहिजे होता, तो जाऊ शकला नाही, म्हणून कापसाचे भाव पडले. आणि यावेळेसची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. यावेळेस जर राज्य शासन आणि केंद्र शासनाने कापसाच्या बाबतीत जर लक्ष घातलं नाही तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा गंभीर परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्याची होणार आहे. आजच जी खरेदी चालू आहे 7,000च्या भावाने आता खरेदी त्यांची सुरुवात झालेली आहे. आमची मागणी आहे की राज्य शासनाने कापसाला 12,000 रुपयेचा भाव दिला पाहिजे, तेव्हाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकतो. आणि त्याचबरोबर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी
निर्यात अनुदानसुद्धा त्यानिमित्तानं राज्य शासनाने जाहीर केलं आणि केंद्र शासनाने जाहीर केलं तर कापसाचे भाव त्यानिमित्तानं वाढू शकतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलली पाहिजे. नाहीतर मोठ्या यवतमाळसारख्याच अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याचं जे प्रमाण आहे त्यामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. गेल्या वेळेस तुमच्या सरकारने कर्जमाफी केली होती, नागपूरच्या अधिवेशनातच उद्योजकांनी घोषणा केली होती, त्यानंतर थोडा फरक पडला. 2 वर्ष पुन्हा संकट आले, आता अधिवेशन आहे, विरोधी पक्ष मागणी करणार आहे का शेतकरी कर्जमाफी? अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी तर एक जिल्हा फक्त एक्झाम्पल म्हणून एक जिल्हा घेतला. बाकी जिल्ह्यात सुद्धा याच्यापेक्षा थोडी कमी जास्त परिस्थिती होऊ शकते. पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या सुरुवातीपासून होतात आणि यावेळेस तर रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्ही अधिवेशनामध्ये मांडू आणि जे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत झोपेत आहे त्यांना जाग करण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू. देशमुख सर, विरोधी पक्षाचंही अपयश तुम्हाला वाटत नाही का? एवढे 460 शेतकरी आत्महत्या करतात एका जिल्ह्यामध्ये. विदर्भाचा आकडा वेगळा वाटतो, विरोधी पक्षाचंही अपयश यामध्ये. मी सांगितलं ना, विरोधी पक्षात आम्ही सातत्याने आवाज उठवतो ना. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवतो आहे की या प्रश्नाकडे लक्ष द्या, पण सरकारला फक्त पुढापुढीच्या राजकारणाकडेच लक्ष त्यांचं आहे. एक विचार सांगा मला की वर्षभरापासून काय चालू आहे? हे सोडा 3-4 वेळी झालं तर झाले. 1 वर्षापासून शिवसेना बुडली, 1 वर्षापूर्वी त्याच्या 4-5 महिने गेले. शिवसेनेचे 40-45 आमदार त्यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचे सरकारमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना वाटलं होतं की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जे आमदार गेले होते त्याचा फायदा होईल, पण त्यांच्या लक्षात आलं, भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की आपण जे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जे आमदार आले त्याचा फायदा होण्याच्याऐवजी तोटा झाला. त्याच्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर प्रयत्न केला. आता राष्ट्रवादीचे जे आमचे सहकारी होते, आमदार होते, कशामुळे गेले त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे. म्हणजे 1-1.25 वर्षापासून फक्त फोडाफोडीच राजकारण करायचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही, महिलांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही, बेरोजगारीकडे लक्ष नाही, महागाईकडे लक्ष नाही. ही सर्व उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्रातील जनता हे सगळे पाहत आहे. आणि जेव्हा केव्हा वेळ येईल त्यावेळेस महाराष्ट्रातील जनता याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, बरं आहे, यावर्षीची कापसासाठी आधारभूत किंमत राज्य शासनाने जाहीर केली, केंद्र शासनाने जाहीर केली. ती जाहीर आहे, ती आहे 6,620 रुपये. 6,620 रुपये कापसासाठी आणि 4,600 रुपये सोयाबीनसाठी जाहीर केली. आता मला सांगा की 6,620 रुपयामध्ये जर केंद्र शासन आणि राज्य शासन जर आधारभूत किंमत कापसाची जाहीर करत असेल तर कशा पद्धतीने कापसाला भाव मिळेल? हा प्रश्न शेतकऱ्यांचा सरकारने गांभीर्याने घेण्याची अतिशय आवश्यकता आहे. एवढंच मला आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. महाराष्ट्र सरकारने जाहिरात आज प्रसिद्ध केली. सर, या संदर्भामध्ये साखरेचा प्रश्न ज्या पद्धतीनं सगळे ऑल पार्टी एकत्र येऊन साखरेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये, साखर उत्पादक जेवढे शेतकरी आहे, उत्पादक आहे, कारखाने आहे, ऑल पार्टी सगळे लोक एकत्र येतात आणि साखरेचा प्रश्न कायम चर्चेमध्ये असतो. कांद्यातही तसंच आहे. पण हे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कापसाचा प्रश्न तेवढा काय चर्चेत? कापसाचा प्रश्न सुद्धा सर्व जे विरोधक आहे सर्व एकत्र येऊन याची सुद्धा मधल्या काळामध्ये चर्चा झाली. YB चव्हाणमध्ये चर्चा झाली. सगळे तिन्ही पक्षाचे नेते तिथे उपस्थित होते. आमच्या पक्षाच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेकदा आत्ताच 15-20 दिवसापूर्वी साहेबांनी मिटिंग घेतली. कशा पद्धतीनं शेतीचा विषय आहे, कोणते कोणते प्रश्न आहे, एलो मोजॅकचं काय आहे, या संपूर्ण गोष्टी सातत्याने आमच्या पक्षाच्या माध्यमातून याचा आढावा घेतला जातो. आणि आढावा घेऊन याच्यावर कशा पद्धतीने शासनाला आपण त्याच्या पाठीमागे लागून पाठपुरावा करून या गोष्टी आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये शासनाने लक्ष घालावं, यासाठी विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो, हे तिन्ही पक्ष सातत्याने या गोष्टीत प्रामुख्याने शेतकऱ्याच्या बाबतीत आणि बाकी बाबतीत सुद्धा महागाई, बेरोजगारीच्या बाबतीत आवाज उठवत असतात. आतापर्यंत साखरेचा प्रश्न पवार साहेबांनी अनेकदा दिल्ली दरबारी मांडला, सरकारकडनं ते करूनही घेतलं.
त्या तुलनेत पवारसाहेब कापसावर कधी फार बोलताना दिसले नाही की कापसाचा प्रश्न केंद्रात घेऊन गेले सरकारकडनं ते करून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आता एक उदाहरण दिलं. एलो पिंग बोलवून गेला होता त्यावेळेस साहेबांनी काय केलं, त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांना बोलावलं नागपूरला. स्वतः साहेब इथे रविवनला उपस्थित होते. नितीन गडकरीला बोलावलं. नितीन गडकरींना यवतमाळहून त्यांनी फोन केला की अशी कापसाची परिस्थिती आहे, तुम्ही तुमची जी केंद्रातली चमू आहे, तुमचे मंत्री आहेत, त्यांना घेऊन इथे या, मी स्वतः येतो. रविभवनला स्वतः पुढाकार घेऊन नितीन गडकरींना त्यांनी मिटिंग लावली. केंद्रातले काही तिथे अधिकारी आलेत, स्वतः रविभवनला त्यांनी माननीय शरद पवार साहेब मिटिंग लावली. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न येतात तेव्हा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असा असेल की जो प्रत्येक या बाबतीमध्ये पुढाकार घेतो. तो कापूस असो, तो सोयाबीन असो, तो कांदा असो, की ते साखर असो. महाराष्ट्र सरकारने एक भली मोठी जाहिरात दिली, कालही दिली होती. त्यात त्यांनी म्हटलंय की धोरण आपले तोरण मराठा आरक्षणाचे आम्ही वचनबद्ध आहोत. कसं होतं देशमुख सरकार भांडवलदारांसाठी करते, लाखो करोड रुपये मागते, शेतकऱ्याला त्यासाठी पैसा नाही कसला करते. तुम्हाला सांगू एक गोष्ट, आता कापसाचा प्रश्न तुम्ही विचारला. कापसावरचा जो 11% आयात कर होता, तो 11% आयात कर केंद्र शासनाने का रद्द केला? जी परदेशांना जी कापसाच्या गाठीची आयात झाली भारतामध्ये, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 11% आयात कर जो होता तो आयात कर रद्द केला. आणि तो आयात कर का रद्द केला? तर जे कापड उद्योग आहे, ज्यांचे कापडाचे मिल्स आहेत, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, कापड उद्योगाच्या दबावापोटी त्यांना स्वस्त दरात कापूस मिळावा, त्या कापड कारखानदारांना स्वस्त दरात कापूस मिळावा यासाठी आयात कर 11% कमी करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कापूस भारतात आला. मोठ्या प्रमाणात कापूस भारतात आल्यानंतर कापड उत्पादक जे उद्योगपती आहेत त्यांना स्वस्त दरात कापूस मिळाला, त्यांचा फायदा झाला, पण शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे धोरण केंद्र शासनाचं अतिशय चुकीचं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना मदत व्हायच्या बाबतीत तुमचं धोरण पाहिजे, पण ज्यांचे कापड तयार करण्याचे कारखाने आहेत त्यांना स्वस्त दरात मिळावून तुम्ही आयात कर कमी करता. मोठ्या प्रमाणात कापसाची आयात परदेशातनं भारतात करता. हे चुकीचं धोरण केंद्र शासन आणि राज्य शासनाचं आहे. या बाबतीत केंद्र शासन भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्य शासन भारतीय जनता पार्टीचं आहे. त्यांनी त्या बाबतीत पाऊल उचलले नाही तर हे आत्महत्येचं प्रमाण आता यवतमाळमध्ये आहे, बाकी जिल्ह्यातसुद्धा अशा पद्धतीनं आत्महत्येचं प्रमाण, त्यानिमित्तानं शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्याआधी मी दिलं तुम्हाला देतो, मी पाठवतो. हे काय ही संपूर्ण यादीच आहे, नावासहित आहे. नाही, मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये, बाकी जिल्ह्यामध्ये तुम्हाला देईल, पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या कापसाच्या प्रश्नामुळे. म्हणून फक्त तुम्हाला मी PDF पाठवतो. ही संपूर्ण नावासहित आहे. त्याच्यामध्ये कोणत्या तालुक्यात याच्यामध्ये सर्वात जास्तीत ज्या आत्महत्या झाल्या त्या यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यात झाल्या, नंतर महागावमध्ये झाल्या, नंतर नेरमध्ये झाल्या, नंतर पुसदमध्ये झाल्या. अशा पद्धतीनं तालुका वाईज मी तुम्हाला तुमच्या PDF संपूर्ण यादीसहित, नावासहित पाठवतो, पत्त्यासहित. 460 शेतकरी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची यादी. सांगा ना काय. ते सांगतोय, हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार, यांची धोरणं हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार कापूस उत्पादकांच्या विरोधात आहे. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे सरकार बाकी तुमचा कांदा असो, बाकी जे काही अनेक पिकं आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार आहे. हे शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. मराठा आरक्षण
जाहिरातबाजी? नाही, तो विषय मी अलग 1-2 दिवसात कंत्राटीचा सगळे माझ्याकडे आहे, आजच आहे GR म्हणजे कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी तुमची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला, याच्यावरती आज बोलणार नाही. अलग ते मंत्र्यांना गावबंदी, नेत्यांना गावबंदी, आज एकच विषय, महत्त्वाचा विषय. आमचा एक प्रश्न असा आहे, एक प्रश्न या संदर्भात आज कसं आहे, तो विषय आपला डायल्यूट होईल. कापूस संदर्भातला प्रश्न असा आहे, एकीकडे बोगस बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये देशभरात तयार होतं, मोठी प्रमाणामध्ये हजारो हेक्टर जमिनीवर बोगस बियाणं तयार होतं. तुमचे सरकार होतं, ही सरकार आहे, BT3चा विषय पेंडिंग आहे. तुम्ही पुढाकार घेऊन शरद पवार साहेब पंतप्रधान मोदींना भेटण्यासंदर्भात एक ठोस धोरण जसं कापूस संदर्भात, कांद्यासंदर्भात ऑल पार्टी आहे, तसं काही शरद पवार साहेब ते भेटणार आहे शरद पवारांनी करावं. सरकार काय करतं? सरकारची जबाबदारी आहे. सरकार झोपलंय, शरद पवार साहेबांपेक्षा म्हणजे सर्वांची अपेक्षा शरद पवार साहेब तर करतातच, ते मंत्री असो की नसो, पण सरकार हा प्रश्न या प्रश्नाकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणी लक्ष दिलं पाहिजे. अरे आम्ही तर त्यांच्या लक्षात आणून देतो सरकारच्या. मागच्या वर्षी कितीदा आम्ही कापसाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला विधानसभेमध्ये, मुंबईच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता यावेळेस सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती होणार आहे. यावेळेस जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जर लक्ष दिलं नाही या प्रश्नामध्ये, तर अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची होणार आहे. आयात जर रद्द केला नाहीये, काही कारखानदारांच्या दबावामध्ये गेले, कोणते ते कारखानदार केंद्र सरकार कोणाच्या दबावाखाली आहे. 11% आयात जर रद्द केला नाही म्हणलं आपण. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया एक संस्था आहे, ज्यांचे जेवढे कापड उत्पादक ज्यांचे कारखाने आहेत ते त्या संस्थेचे मेंबर आहेत. 11% आयात कर असा कसा रद्द होतोय? काय तुम्हाला शेतकऱ्यांची फिकर नाही? शेतकऱ्यांचा कापूस स्वस्त केला तरी चालतो, पण जे कारखानदार आहे, ज्यांचे कापड उत्पादन करतात, त्यांना स्वस्त मिळायला पाहिजे कापूस. अमरावतीमध्ये 10,000 कोटी रुपये खर्च करून PM मित्र योजनेअंतर्गत कापूस फक्त आज एकच विषय आहे. नाही, ते येणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी. काय? PM मित्रा नावाची एक योजना आहे केंद्र सरकारची. अमरावतीमध्ये 10,000 कोटी खर्च करून त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्क केला आहे केंद्र सरकारनं. काय हे सगळे प्रयत्न काय वाटतात का फायद्याचं आहे का उद्योगपतींच्या फायद्याचं आहे? रेमंड सारखी कंपनी तिकडे येणार. आता त्याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊ, काय एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्यांची ही योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेऊ, नंतर त्याच्याबद्दल मी सविस्तर बोलेन. एक संक्षेप में हिंदी में बता दीजिए, आप किसानों की आत्महत्या के बारे में बोले क्या सवाल पूछो ना. सर, क्या कितने किसानों की आत्महत्या हुई? कपास और सोयाबीन के दाम जो है बहुत ज्यादा गिरे हैं, किसान आर्थिक संकट में, क्या क्या? मुझे बताने में बड़ा खेद होता है कि महाराष्ट्र में जो भारतीय जनता पार्टी की सरकार है, उनके द्वारा जिस प्रकार से किसानों के जो कपास जो उत्पादन बड़ी तादाद में महाराष्ट्र में, विदर्भ, मराठवाड़ा और अन्य एरिया में जो होता है, कपास को भाव न मिलने के कारण बड़ी तादाद में कापूस उत्पादक जो किसान हैं वो आत्महत्या कर रहे हैं. विदर्भा में एक यवतमाळ जो जिला है, उस यवतमाळ जिले में ये 18 महीने में 460 किसानों ने आत्महत्या की है. 460, ये उसकी यादी है पूरे 460 किसानों की. इन किसानों ने आत्महत्या जो की है कि जिस प्रकार से कपास को भाव मिलना चाहिए वो कपास को भाव नहीं मिल रहा. जो केंद्र शासन और राज्य शासन का कपास के भाव का जो धोरण है, जिस प्रकार से प्रदेश से आयात जो कपास का इंपोर्ट नहीं होना चाहिए, लेकिन गलत धोरण के कारण बड़ी तादाद में कपास का इंपोर्ट किया गया, उसके कारण कपास के भाव गिर गए.
और उसी प्रकार जो अपना महाराष्ट्र की कपास है, अपने भारत में जो जो राज्य में कपास होती है उनकी कपास प्रदेश में जाना चाहिए, उसका एक्सपोर्ट होना चाहिए। वो एक्सपोर्ट भी नहीं हो पाया करके कपास के दाम बड़ी तादाद में कम हुए, उसके वजह से बड़ी तादाद में महाराष्ट्र में आत्महत्या का प्रमाण बढ़ रहा है। इस साल राज्य शासन और केंद्र शासन ने इस प्रश्न के ऊपर गौर नहीं किया या ध्यान नहीं दिया, तो इस साल भी बड़े पैमाने पे आत्महत्या काफ़ी डिस्ट्रिक्ट में हो सकती है। एग्जाम्पल के तौर पर मैं बताना चाहूँगा कि एक ही जिले में, यवतमाळ जो जिला है विदर्भ में महाराष्ट्र में, उसमें 18 महीने में 460 किसानों ने आत्महत्या की है, उसकी एज आती है। इतना गंभीर प्रश्न होने के बावजूद भी राज्य शासन का इसके ऊपर ख्याल नहीं। राज्य शासन सिर्फ राजनीति में मशगूल है। जो फोड़ाफोड़ी की राजनीति है उसमें एक शिवसेना पार्टी फोड़ो, राष्ट्रवादी पार्टी फोड़ो, इसके ऊपर उनका ख्याल है। किसानों की समस्या, बेरोजगारी, महंगाई, इसके ऊपर सरकार का कोई ध्यान नहीं है। तो मेरी सरकार को दरखास्त है कि जो किसानों की समस्या है, कपास के बारे में, सोयाबीन के बारे में, उनको अच्छे दाम मिलना चाहिए, उसके लिए उन्होंने गंभीरता से अच्छे निर्णय लेना चाहिए, ताकि कपास और सोयाबीन और बाकी जो हमारे किसानों की जो भी फसल है, प्याज है, उधर गन्ना है, जो भी फसल है उसमें अच्छे दाम मिलना चाहिए, ताकि कोई भी जिले में किसान आत्महत्या ना करे। ये जो 460 किसान हैं, ये सिर्फ कपास उत्पादक है या और भी कोई है? और इसमें कितने, मुझे बताओ, यवतमाल में सबसे ज़्यादा क्या होता है? कपास होता है? कपास ही होता है ज़्यादा, बाकी बहुत नॉमिनल है। और सरकार के कितने पात्र अभी तक छात्र से हुए हैं? कितने पात्र आत्महत्या सरकार? ये बताया ना मैं, पात्र की आदमी तुमको फिगर दिया ना मैंने। थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।